नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रांती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान या घटकावरील 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न. दरवर्षी 2 प्रश्न याच्यावरती हमखास विचारले जातात. 4 मार्क या टॉपिकवरती प्रत्येक विद्यार्थ्याचे या ठिकाणी फिक्स होणार आहेत. तर चला तर बघूया आपण 2017 ते 2025 पर्यंत विचारले गेलेले प्रश्न. 2025 स्कॉलरशिपमध्ये विचारलेला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? नेहमी लिहिलेला आहे, लिहिलेला नाही, असत्य किंवा सत्य असे जे शब्द असतात त्यावरती नेहमी लक्ष ठेवायचं. नेमकं आपल्याला विचारलं काय गेलं. बऱ्याच वेळा अनावधानाने आपण पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह लिहिलेला आहे असं वाचण्यात जातं आणि आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रश्न नक्की काय विचारलेला आहे. तर मंगेश पाडगावकर यांनी काव्यसंग्रह कोणता लिहिलेला नाही? तर जिप्सी हा लिहिलेला आहे, मीरा लिहिलेला आहे, छोरी हाही त्यांनी काव्यसंग्रह लिहिलेला आहे. तर याचं उत्तर आहे बाहुल्या हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला नाही. चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न पाहू. टोपण नाव व त्याचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. दरवर्षी याच्यावर टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव याच्यावरती प्रश्न विचारला गेलेलाच आहे. त्यामुळे आपण टोपण नाव आणि त्यांचं पूर्ण नाव, लेखकाचं नाव, कवींचं नाव हे आपलं पाठच पाहिजे. तर बी नारायण मुरलीधर गुप्ते बरोबर आहे. माधवानुज काशीनाथ हरी मोडक हे देखील बरोबर आहे. तर धोंडो वासुदेव गद्रे हे चुकीचं आहे आणि केशवकुमार प्रकियात्रे हे बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे तिसरं की ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर 2024 प्रेमाचा रेणू. आता हा जो विज्ञान कथा आहे, हा काव्यसंग्रह नसून विज्ञान कथा आहे. तर ही विज्ञान कथा कोणाची आहे? तर डॉक्टर खानखोजे नाही, अशोक कोतवाल नाही, अशोक मानकर नाही, तर प्रेमाचा रेणू आहे डॉक्टर संजय ढोले यांचं. पुढे प्रश्न पाहू. जागल्या हे जे टोपण नाव आहे, हे टोपण नाव कोणाचे आहे? तर पाहूयात आपण जयवंत दळवी. तर जयवंत दळवी यांचं नाही, जयवंत दळवी यांचं टोपण आहे ठणठण पाळ. ठण ठण पाळ या नावाने यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर दगडो मारुती पवार. तर हे उत्तर आहे जागल्या. तर जागल्या हे नाव कोणाचं आहे? दगडो मारुती पवार. तिसरा ऑप्शन पाहू आपण लक्ष्मीकांत तांबोळी. तर लक्ष्मीकांत तांबोळी यांचं टोपण नाव आहे लता जिंतूरकर. लता जिंतूरकर या नावाने याने लेखन केलेलं आहे. आणि चौथा आहे संजीवनी मराठे. तर यांनी जीवन या नावाने लेखन केलेलं आहे. चला तर मग 2023 यावर्षी विचारलेले प्रश्न पाहू. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी या ओळी कोणी रचलेल्या आहेत? तर सर्वांना माहिती आहे संत कान्होपात्रा यांनी या ओळी रचलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कुठला आहे? तर पहिलंच उत्तर आहे बाहुल्या हा काव्यसंग्रह इंदिरा संत यांनी लिहिलेला आहे. स्कॉलरशिप 2022 मध्ये आलेले प्रश्न त्या ठिकाणी पाहू. तुरुंगात असताना सावरकरांनी कोणतं महाकाव्य लिहिलेलं आहे? तर तुरुंगात असताना सावरकरांनी महाकाव्य लिहिलं होतं, तर त्याचं नाव आहे अखंड. अखंड. पुढचा प्रश्न आहे साहित्यिक व त्यांची टोपण नावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे? तर पहिली जोडी या ठिकाणी चुकीची आहे. विनायक नारायण वामन टिळक. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे बरोबर आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख बरोबर आहे. कवी ग्रेस
माणिक शंकर गोडघाटे हे देखील बरोबर आहे. तर उत्तर आहे विनायक. 2021 स्कॉलरशिपमध्ये विचारलेला प्रश्न पाहू. मुद्दे आणि गुद्दे हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे जे पुस्तक लिहिलं आहे प्र के अत्रे यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? तर गोविंदाग्रज सर्वांना माहिती आहे, राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज. प्रख्यात्रे म्हणजेच केशवकुमार या टोपण नावाने यांनी लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आत्मकथन सर्वांना माहिती पाहिजे. आमचा बाप अन आम्ही हे आत्मकथन डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? तर मराठी नवकाव्याचे प्रणेते असं बासी मर्ढेकर यांना म्हटलं जातं. स्कॉलरशिप 2019 मध्ये या ठिकाणी कवी आणि त्यांचा कविता संग्रह दिलेला आहे. त्यातली अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, योग्य विचारलंय की अयोग्य. या ठिकाणी आपल्याला अयोग्य विचारलंय. तर पाहूयात आपण. बा भ बोरकर दूधसागर बरोबर आहे. पद्मा गोळे स्वप्नजा हे बरोबर आहे. गल ठोकळ मीठ भाकर हाही कविता संग्रह त्याने लिहिलेला बरोबर आहे. तर इंदिरा संत यांनी जो लिहिला हुंकार ही आपली अयोग्य जोडी आहे. चला तर मग पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पाहू. गोविंदाग्रज. गोविंदाग्रज या टोपण नाव जे आहे ते कोणाचं आहे? तर गोविंदाग्रज हे टोपण नाव सर्वांना माहिती आहे, राम गणेश गडकरी यांचं हे टोपण नाव आहे. 2018 स्कॉलरशिपमध्ये विचारलेला प्रश्न पाहू. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला 1983 साली ज्ञानपीठ हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे? तर या साहित्य कृतीला 1983 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते? तर आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती जी मिळवलेली आहे ते आहेत ग दि माडगूळकर. 2017 परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पुढीलपैकी महात्मा ज्योतिराव फुले यांची कोणती साहित्य कृती नाही असं विचारलेलं आहे? तर शेतकऱ्यांचा असूड आहे, अस्पृश्यांची कैफियत आहे, ब्राह्मणांचे कसब देखील त्याने लिहिलेलं पुस्तक आहे, पण गुलाम नाही तर ते पाहिजे गुलामगिरी. म्हणजे आपलं उत्तर आहे 2. ही साहित्यकृती त्याने लिहिलेली नाही. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या टोपण नावाने साहित्यिकास ओळखले जात नाही हा प्रश्न विचारलेला आहे? तर बी नारायण मुरलीधर गुप्ते बरोबर आहे. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे देखील बरोबर आहे. माधवानुज तर माधव त्र्यंबक पटवर्धन. आपल्याला माधवानुज वरून माधव असं बरोबर वाटू शकतं, परंतु हे उत्तर चुकीचं आहे. तर माधवानुज हे टोपण नाव काशीनाथ हरी मोडक यांचे आहे आणि हेच उत्तर आहे काशीनाथ हरी मोडक. रानकवी नादो महानूर हे देखील बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 3. अशा पद्धतीने सामान्य ज्ञान या घटकावरती या ठिकाणी 2017 ते 2025 पर्यंत विचारले गेलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.